Good afternoon. From today, we are going to see the next control, that is known as JText box or JText field. In previous lecture, we have learned about the label and button and events on the button. So in today's lecture, we are going to see what is in the JText field. So JText field is used for the various purpose, and they have the various patterns. Various patterns त्याचे आहेत JText field चे. So you can take a single line input also, multi-line input also. ठीक आहे, म्हणजे तुम्ही single line input करू शकता, multi-line input करू शकता, टेक्स्ट एरिया मध्ये पण येतं आणि JText फील्डचं पासवर्ड मध्ये पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. सो इनपुट टाइप पासवर्ड म्हटलं की ते तुमचं पासवर्ड कन्वर्ट होतं आणि अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक प्रोग्राममध्ये प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला लागतंच. प्रत्येक प्रोग्राममध्ये प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय लागतं, हे लागतंच, आपलं हवंच असतं. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण आता बघणार JText फील्ड. तर ऑब्जेक्ट ऑफ JText फील्ड क्लास इज अ टेक्स्ट कंपोनंट दॅट अलाउज द एडिटिंग ऑफ अ सिंगल लाईन टेक्स्ट. ठीक आहे. सिंगल लाईन टेक्स्ट एडिटिंगसाठी आपण काय करतो, JText फील्ड यूज करतो. It inherits the JText field component class. It inherits the JText component class. हे काय करते, इनहेरिट करतं. ऍक्च्युअली JText field कसं यूज करतो, युजरकडे नाव इनपुट करून घेण्यासाठी, ऍड्रेस इनपुट करून घेण्यासाठी, कमेंट्स घेण्यासाठी, ठीक आहे, नंतर पासवर्ड इनपुट करून घेण्यासाठी, अशा वेगळ्या गोष्टी इनपुट करून घेण्यासाठी आपण युजरकडून इनपुट करून घेण्यासाठी डेटा इनपुटसाठी आपण काय करतो, या JText फील्डचं काय करत असतो, आपण यूज करत असतो. JText फील्डचं आपण काय करतो, यूज करतो. So let's see the declaration of javax.swing.JText field class. जसं आपण बघितलं होतं की स्विंग म्हटलं की लाईटवेट आलं AWT पेक्षा. ठीक आहे. लाईटवेट आणि लुकिंगसाठी गुड जे काय लुक अँड फील आहे ते अतिशय चांगला आहे AWT पेक्षा. म्हणून कुठलेही स्विंग किंवा नेक्स्ट तुमचे जे ॲडव्हान्स आता तुमचे जे कंपोनंट्स येणार आहेत त्याला आता काय येणार, JavaX येणार आहे. काय येणार, javax.swings.JText field. ओके, JText field जे कनेक्ट होणार आहे त्याला JText field. So public class JText field extends JText component implements swing contents. ठीक आहे. असं म्हणजे पब्लिक क्लास JText field extends JText component. ठीक आहे. असं म्हणजे JText component implements swing contents. स्विंगचं कंटेंट आपण काय करणार तर एक्सप्लेन करणार. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं आपण, कॉमन यूज कन्स्ट्रक्टर. तर JText फील्डचे कन्स्ट्रक्टर कुठले आहेत बघा. जर थेअरी पेपर झाला आपला ऑनलाईन झाला नाही तर तुम्हाला जे राईट शॉर्टकट ऑन JText फील्ड असेल की त्यामध्ये 5 मार्काला एक क्वेश्चन 100% येईल तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्हाला JText फील्ड म्हणजे काय, त्याचे यूज काय आहे, त्याचे कन्स्ट्रक्टर्स कुठले आहेत, त्याचे मेथड्स कुठले आहेत, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. तर कन्स्ट्रक्टरमध्ये काय सांगितलं, पहिला बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जो असतो तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर JText फील्ड, क्रिएट अ न्यू JText फील्ड. त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिंग इनिशियलाइज करायचं आहे. तर तुम्हाला असं काय म्हणायचं असतं की इंटर फर्स्ट नेम वगैरे असं लिहायचं, इंटर लास्ट नेम, इंटर मिडल नेम असं ऑलरेडी दिलेलं असतं. ठीक आहे. तसं आपण JText फील्ड स्ट्रिंग टेक्स्ट असेल, क्रिएट अ न्यू टेक्स्ट फील्ड इनिशियलाइज विथ द स्पेसिफाईड टेक्स्ट. तुम्ही त्यामध्ये ऑलरेडी काहीतरी स्पेसिफाईड टेक्स्ट काय करतो ते एंटर करून ठेवतात. JText फील्ड स्ट्रिंग टेक्स्ट इंट कॉलम्स, म्हणजे किती मॅक्झिमम कॅरेक्टर्स तुम्हाला इनपुट करून घ्यायचे आहेत ते तुम्ही डिसाईड करू शकता. स्पेसिफाईंग द नंबर ऑफ कॉलम्स, ती इंटिजर मध्ये व्हॅल्यू पास करतात. म्हणजे स्ट्रिंग म्हणता तुम्ही. सपोज तुमचं पासवर्ड असेल तर मिनिमम 6 कॅरेक्टर, 7 कॅरेक्टर, 8 कॅरेक्टर तुम्ही काय करता, एंटर करता. जेवढे कॉलम तुम्ही एंटर करू शकता. मॅक्झिमम पण तुम्ही करू शकता की मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 16 एवढे कॅरेक्टर तुम्ही पासवर्ड सेट करू शकता. JText फील्ड इन कॉलम, क्रिएट अ न्यू एम्प्टी टेक्स्ट फील्ड विथ द स्पेसिफाईड नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे तुम्हाला किती कॉलम्स म्हणजे किती नंबर इनपुट करून घ्यायचे आहेत त्यामध्ये तेवढेच नंबर तुम्ही काय करू शकता त्यामध्ये इनपुट करून घेऊ शकता. So these are the 4 important constructors of JText field. So now we see what are the common user methods in the JText field. The first one is word action listener. Okay, when we click on the text field, some action is going to execute it. So that's why we can use the action listener. So you can pass the parameter action listener 1. So it is used to add a specified action listener to see the action event from this text field. Text field मध्ये तुम्हाला काय action execute करायचं असेल तर तुम्ही काय करता, text field यूज करता. Action get action. It returns the currently set action for the action event source or null if no action is set. Word set font, म्हणजे तुम्ही text field ला font set करायचा आहे. So that's why we can use a word set font. Font ला F, कोणता font तुम्हाला हवा आहे ते font तुम्ही देऊ शकता, अप्लाय करू शकता. It is used to set the current font.
तुम्हाला काय करायचं, करंट टेक्स्टला काय करू शकता तुम्ही, फॉन्ट सेट करू शकता. Then what is remove action listener? Action listener. So if you have to remove user action listener, that is specified action listener, so that it is no longer received action event from this text field. Suppose तुम्ही already text field वरती action assign केलं आहे, ते तुम्हाला remove करायचं आहे, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता, हे मेथड यूज करू शकता, remove action listener. Okay, so these are the some common constructors and common methods which is used in the JText field. Okay, now we see the another one example of JText field is import javax.strings.star. So you can use all the components, all the features of string using the star. So that's why you can import javax.string.star. Then class text field example. The text field example is the name of the class. In public static void main string args argument. JFrame, we can create object of, for that frame, that is f is equals to new JFrame, create a memory space or create a frame in the string. So that's why we can use your JFrame and write pass a parameter like text field example. Then JText field T1 and T2. Okay, so we can create a class like JText field to create a text field. You can create object. How many objects will be created? That many times you can use a JText field. म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करता तेवढ्या वेळी तुम्हाला टेक्स्ट फील्ड यूज करता येणार आहे, किंवा तेवढे टेक्स्ट फील्ड तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. T1 is equals to new JText field welcome to Java team point. पहिल्या टेक्स्ट फील्ड मध्ये आपण काय केलेलं आहे, T1 नावाचा ऑब्जेक्ट आहे इज इक्वल्स न्यू कीवर्ड काय करणार आहे, तर मेमरी स्पेस क्रिएट करणार आहे टेक्स्ट फील्ड साठी, आणि त्यामध्ये आपण काय व्हॅल्यू पास केले, वेलकम टू जावा टीम पॉइंट. नंतर त्याचं बाउंड सेट करायचं आहे, तर T1 डॉट सेट बाउंड 50 100 200 300 एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस राईट अँड विड्थ आपण काय करतो, सेट करतो टेक्स्ट फील्डची. TT इज न्यू JText फील्ड AWT ट्युटोरियल. ठीक आहे, AWT ट्युटोरियल. नेक्स्ट टेक्स्ट फील्ड आपण काय केलं, AWT ट्युटोरियलला सांगितलेलं आहे. तर T2 डॉट सेट बॉन्ड, त्याचं पण साईज काय केलं आपण, सेट केलं. बघा इथं लेफ्ट आणि हाईट, ठीक आहे, एक्स ऍक्सिस पासून 50, वाय ऍक्सिस पासून 150, आणि त्याची हाईट विड्थ आणि हाईट विड्थ किती पाहिजे, 200 पिक्सेल्स, आणि हाईट किती पाहिजे, 30 पिक्सेल्स. म्हणजे सगळं जे काही कॅल्क्युलेशन आहे, ऑल कॅल्क्युलेशन्स आर कम्स अंडर द पिक्सल. ठीक आहे, सगळं जे काही कॅल्क्युलेशन कशामध्ये येतं, तुमच्या पिक्सेलमध्ये येत असतं. कशामध्ये येत असतं, पिक्सेलमध्ये. एफ डॉट ॲट T1 आणि एफ डॉट ॲट T2, T1 आणि T2, एफ डॉट ॲट T1 आणि एफ डॉट ॲट T2. ठीक आहे, T1 आणि T2 आपण काय केलं, फ्रेममध्ये ॲड घेतलेलं आहे. मला फ्रेम घेतलाय, फ्रेममध्ये ॲड करून घेतलेलं आहे. ठीक आहे, ते फ्रेमची साईज सेट केलेली आहे. एफ डॉट सेट साईज 400, 400, म्हणजे एक्स ऍक्सिसला म्हणजे हाईट आणि विड्थ काय केलं, 400 घेतलं आहे. एफ डॉट सेट लेआउट नल, लेआउट काय घेतलं आपण, नल घेतलेला आहे. आणि एफ डॉट सेट विजिबल इक्वल्स टू ट्रू, विजिबल काय होणार, ट्रू होणार, सेट विजिबल इक्वल्स टू ट्रू घेतलेला आहे. ठीक आहे, सो दिस इज युअर कोड ऑफ JText फील्ड, दिस इज युअर आउटपुट. वेलकम टू जावा टी पॉइंट पास केलं आपण इथं, वेलकम टू जावा टी पॉइंट. AWT ट्युटोरियल्स, AWT ट्युटोरियल्स. तर अशा पद्धतीने आपण काय घेतलं, JText फील्ड सांगितलं, एक्झाम्पल घेतलेलं. प्रोग्राम चेक करा, काय शंका असेल तर विचार. नसेल तर नंतर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, किंवा तुम्ही सेपरेटली मला कॉल करून विचारू शकता. आता आपण ऍक्शन लिस्नर म्हणजे चांगले एक आपण घेणार आहे एक्झाम्पल. जसं आपण अगोदर बघितलं होतं की जसं आपण आउटपुट इमेजिन करून नंतर आपण कोडिंग करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा आउटपुट तुम्ही काय पाहिजे ते डिसाईड करा, आणि नंतर तुम्हाला कोडिंगला ते सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण थोडंसं उलटं कोडिंग कसं करायचं. सो इट इज व्हेरी इझी टू डेव्हलप ॲप्लिकेशन. सेम ॲज इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय घेतली जाते, रिक्वायरमेंट घेऊन तुमचं काय केलं जातं, आउटलेट तयार केलं जातं, किंवा तुमचं कच्चं प्लॅन किंवा फ्रेमवर्क तयार केलं जातं. त्याच्यानंतर ॲक्च्युअल कोडिंगला क्रिएट केलं जातं. तर हे असं आपलं आउटपुट पाहिजे. ठीक आहे, तर त्यामध्ये काय पाहिजे, 3 टेक्स्ट फील्ड असतील, 2 ॲडिशनचा प्रोग्राम करायचा आपल्याला, 2 नंबर इनपुट करून घेण्यासाठी, आणि एक टेक्स्ट फील्ड आपल्याला आउटपुट देण्यासाठी, आणि बटन प्लस बटन घेतलं ॲडिशनसाठी, मायनस बटन घेतले सबस्ट्रॅक्शनसाठी, प्लस बटन घेतले ॲडिशनसाठी, मायनस बटन घेतले सबस्ट्रॅक्शनसाठी. जेव्हा आपण हे क्लिक करणार आहे तेव्हा काय होणार, 2 टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू कुठून एका 2 व्हेरिएबल स्टोअर करायचे, आणि त्या दोघांचे ॲडिशन तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे, आणि ते टेक्स्ट बॉक्सला काय करायचे, असाइन करायचे, तिसऱ्या टेक्स्ट बॉक्सला काय करायचे, असाइन करायचे. तर टोटल आहेत किती कंट्रोल्स घ्यावे लागतील आपल्याला, 5. 3 टेक्स्ट फील्डचे, 2 बटनचे, 3 टेक्स्ट फील्डचे आणि 2 बटनचे. ठीक आहे, सो JText फील्डला T1 T2 T3 ऑब्जेक्ट क्रिएट करणार आपण, जे बटनला B1 B2 ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार. सो जसं तुम्ही हे करणार आहे त्यानुसार तुम्हाला काय करता येईल,
डिझाईन करता येईल. त्यानुसार तुम्हाला काय करता येईल, डिझाईन करता येईल. त्यामुळे इट इज व्हेरी इझी टू डेव्हलप. हे डेव्हलप करायचं काय येईल, खूप सोपं आहे. कसं बघा कसं होणार आहे, बघा बघू पहिल्यापासून आपण. इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्ट्रिंग डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट AW डॉट इव्हेंट डॉट स्टार. इथे इव्हेंट आहे किंवा म्हणजे आपण इथे क्लिक करणार आहे, क्लिक केलं तर काहीतरी इव्हेंट एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे इथे काय घेतलं, इम्पोर्ट जावा डॉट AW डॉट इव्हेंट डॉट स्टार घेतलेला आहे. म्हणजे सगळे इव्हेंट्स आपल्याला काय करता येतील, ह्यामध्ये यूज करता येतील. पब्लिक क्लास टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल, क्लासचं नाव काय घेतलं आपण, टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल. इम्प्लिमेंट ऍक्शन लिस्नर, कारण इथे काहीतरी ऍक्शन एक्झिक्यूट होणार आहे, आपण काय इम्प्लिमेंट ऍक्शन लिस्नर घेतलेला आहे. ठीक आहे. जे टेक्स्ट फील्ड आपण किती ऑब्जेक्ट तयार केले, T1 T2 T3 ऑब्जेक्ट तयार केले. काय केलं आपण, T1 T2 T3 काय केलं आपण, ऑब्जेक्ट तयार केलेले आहेत. ठीक आहे. T1 T2 T3 तीन टेक्स्ट बॉक्स घेतले ना आपण, जसं आपण आउटपुटमध्ये बघितलं. ठीक आहे. T1 T2 T3 तीन टेक्स्ट बॉक्स. तर त्यानंतर काय घेतलं आपण यामध्ये, तर दोन बटन आहेत. जे बटन काय घेतलं आपण, जे बटन. तर जे बटन आपण घेतलेलं आहे. तर जे बटन मध्ये आपण काय घेणार आहे, दोन बटन इनपुट घेतले जे बटन नावाने. त्यासाठी B1 B2 ऑब्जेक्ट तयार केले. काय केलं, B1 आणि B2 काय केलं, ऑब्जेक्ट तयार केलेले आहे. ठीक आहे. जे प्रेझेंट राहतील त्यांनाच इंटरनल मार्क मिळतील, रिमूव्ह होणार. अफरा जरा सांगा सगळ्यांना प्रेझेंट राहा. ठीक आहे. कारण का 3 लेक्चर असतात आपले, त्यामुळे जरा प्लीज कंपल्सरी सगळ्यांना प्रेझेंट राहायला सांगा. टेक्स्ट फील्ड नावाचा आपण कन्स्ट्रक्टर तयार केलेला आहे. त्यामध्ये जे फ्रेमला F नावाचा ऑब्जेक्ट तयार केला आहे. इज इक्वल्स टू जे फ्रेम. TF1 इज न्यू जे टेक्स्ट फील्ड. ठीक आहे. नवीन टेक्स्ट फील्ड इथे क्रिएट केला आहे आणि त्याची साईज सेट केली आहे. TF1 डॉट सेट बॉन्ड 50 50 150 20. ठीक आहे. इथं बघा हे फिक्स राहतं, हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस. ठीक आहे. त्याची हाईट आणि विड्थ. ठीक आहे. सॉरी, विड्थ आणि हाईट. विड्थ म्हणजे असं आडवं, हाईट म्हणजे 20. बघा आता 50 50 आहे, इथून 50 50 सुटलेला आहे. आणि 100 पहिल्याला 100 आहे, दुसऱ्याला 150 आहे. बघा पहिल्याला 100 आहे आणि दुसऱ्याला 150 आहे. पहिला 50 आहे, दुसऱ्याला 100 आहे. पहिल्याला 50 आहे, दुसऱ्याला 100 आहे. 50 50 कुठून आलो, ह्या ऍक्सिस पासून बघा, इथून 50 50 आलो. ठीक आहे. आणि वाय ऍक्सिस पासून इथं तुम्हाला 50 100 आणि 150. ठीक आहे. ते दिलं 50 100 आणि 150. ठीक आहे. आणि साईज ती सेम आहे सगळ्यांची. बघा 150 अशी आणि हाईटला 20, विड्थला 150 आणि हाईटला 20 असं घेतलेलं आहे. ठीक आहे. तसे आपण काय करणार, 3 टेक्स्ट फील्ड तयार करणार. TF1 इज इक्वल्स टू न्यू टेक्स्ट फील्ड, TF1 डॉट सेट बॉन्ड्स, त्याची साईज सेट करणार आहे, पोझिशन सेट करणार. सेम तसं TF2 इज इक्वल्स टू जे टेक्स्ट फील्ड, TF2 डॉट सेट बॉन्ड 50 100 150 20. ठीक आहे. TF3 इज इक्वल टू जे टेक्स्ट फील्ड, TF3 इज इक्वल सेट बॉन्ड 50 150 150 20. ठीक आहे. TF डॉट सेट एडिटेबल फॉल्स, म्हणजे इथे तुम्हाला एडिट करता येणार नाही. हे दिले बघा, इथे तुम्हाला इथे फ्रेंड दिसतं का, यातलं जे आउटपुट तुम्हाला एडिट करता येईल, इथे एडिट करू शकता तुम्ही, पण इथे एडिट करू शकत नाही. म्हणजे काय एडिट इक्वल्स टू फॉल्स, जे टेक्स्ट एडिटेबल फॉल्स असं घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर B1 इज इक्वल्स न्यू जे बटन. जसं तुम्ही इथं कंट्रोल डिक्लेअर करणार आहे किंवा लिहिणार आहात, त्या पद्धतीने तुमचं डिझाईन एक्झिक्यूट होणार आहे. त्या पद्धतीने तुमचं डिझाईन करणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तेव्हा त्या सिक्वेन्सनीच तुम्ही काय करा, डिझाईनची चालू करा. ज्या सिक्वेन्सनं तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा 3 टेक्स्ट फील्ड पाहिजे तर पहिला 3 टेक्स्ट फील्डचं कोडिंग घ्या. नंतर 2 बटन पाहिजे, नंतर 2 बटनचं कोडिंग घ्या. ठीक आहे. ज्या सिक्वेन्सने तुम्हाला तिथं आउटपुट हवं आहे, त्या सिक्वेन्सने तुम्ही काय करायचं, डिझाईनिंगला या. त्या सिक्वेन्सने तुम्ही काय करा, डिझाईन करायला या. ओके. तर इथे काय घेतलं आपण, 3 टेक्स्ट पासून सुरुवातीला, नंतर 2 बटन पाहिजे आपल्याला प्लस आणि मायनस करण्यासाठी. B1 इज इक्वल टू जे बटन प्लस घेतलं, B1 डॉट सेट बाउंड त्याची पोझिशन सेट केली, तेव्हा 50 घेतलेला आहे. जिकडून काय 50 आणि वरून किती घेतले, 50 100 150 आणि 200. आणि त्याची साईज किती 50 50 घेतली आहे. ठीक आहे. इथं स्क्वेअर घेतलेला 50 50, हाईट पण 15 विड्थ पण 50. त्यानंतर सेम बटन 2, B2 इज इक्वल टू जे बटन, B2 डॉट सेट बाउंड, त्याचं बघा 120 इकडून 120 घेतलेला आहे, इकडून 200 घेतलेला आहे. हाईट सेमच पाहिजे 50 50. आहे का, हाईटला सेमच पाहिजे इथं, पण इकडून इकडे जास्त पाहिजे. 120 कडून घेतलेलं आहे, इथं 200 घेतलेलं आहे. त्यामुळे मायनस सिम्बॉल दिलं, त्यामुळे मायनस सिम्बॉल दिलं. B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस, B2 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस. म्हणजे B1 आणि B2 वरती क्लिक केल्यानंतर काहीतरी आपल्याला ऍक्शन एक्झिक्यूट झालं पाहिजे. B1 आणि B2 वरती क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन एक्झिक्यूट झालं पाहिजे. पण आपण घेतलं B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस आणि B2 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस घेतलेलं आहे. सो F डॉट ऍड TF1, F डॉट ऍड TF2, F डॉट TF3.
सगळं आपण डिझायनिंग केलं आहे आणि आपण काय करायचं सगळं फ्रेम मध्ये ऍड करणार. ते सगळं काय केलं फ्रेम मध्ये ऑब्जेक्ट आपण ऍड करणार आहे आणि फ्रेम मध्ये ऑब्जेक्ट आपण ऍड केल्यावर काय होणार ते स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. फ्रेम मध्ये ऑब्जेक्ट ऍड केल्यानंतर काय होणार ते स्क्रीनवरती दिसणार आहे. ओके, काय होणार फ्रेमवरती दिसणार आहे. ठीक आहे, म्हणून काय केलं आपण TF1 TF2 TF3 टेक्स्ट झाले. F डॉट ऍड B1 F डॉट ऍड B2 B1 B2 F डॉट सेट साईज 300 म्हणजे ती साईज काय केली फ्रेमची सेट केलेली आहे. सेट लेआउट इक्वल्स टू नल आणि सेट विजिबिलिटी इक्वल्स टू ट्रू. आता हे झालं डिझाईनचं पार्ट. कधी काय करायचं स्विंग मध्ये क्रिएट करत असताना पहिल्यांदा डिझाईनचं पार्ट करून घ्यायचं, नंतर डायनॅमिक पार्ट. प्रोग्राम डिवाइड करून घ्यायचं. पहिलं डिझाईनिंग क्लिअर करून घ्या, त्यानंतर डायनॅमिक कोडिंग करायला घ्या. शक्यतो लोक काय करतात की बटनचं कोडिंग लगेच बटनचं डायनॅमिक कोड देतं, त्यामुळे काय होतं कन्फ्युज होतं आणि डिझाईनचं पण कोड होतं आणि हे पण येत नाही. कारण तुम्हाला एक्झामला कसं असतं, सपोज 25 मार्क्सला तुम्हाला प्रोग्राम असेल तर तुम्हाला 15 मार्क्स डिझायनिंगला असतात, 5 मार्क तुमच्या लॉजिकला असतात आणि 5 मार्क आउटपुटला असतात. ऍटलीस्ट तुम्ही डिझाईन जरी परफेक्ट केलं तर 101% 15 मार्क मिळतात. आणि दोन्ही एकत्र करायला गेला तर काय होणार आहे, तुम्हाला एकही मार्क मिळणार, प्रोग्राम रन होणार नाही. सपोज तुमचं लॉजिक बरोबर नसेल, कोडिंग चुकलं असेल तर तुम्हाला एकही मार्क मिळणार. सो दॅट्स वाय फर्स्ट यू हॅव टू क्रिएट अ डिझाईन. सो डिझाईन इज व्हेरी इझी. डिझाईन खूप सोपं आहे. पहिल्यांदा डिझाईन तयार करून घ्या. डिझाईन फायनलाइज झालं तर मग काय करायचं, तुम्ही कुठं जायचं तर लॉजिकला जायचं. पहिल्यांदा काय डिझाईन फायनलाइज करून तुम्ही जो एक्सटर्नल असतो एक्सटर्नल दाखवायचा आहे. सो दिस इज अवर डिझायनिंग पार्ट. डिझाईन रन करून त्यांना दाखवा आणि डिझाईन रन करून दाखवल्यानंतर काय करा, तुम्ही लॉजिकला जा आणि ते दोन्ही फाईल सेपरेट ठेवा. ऍटलीस्ट तुमचं लॉजिक जर रन नाही झालं, लॉजिकमध्ये प्रॉब्लेम असेल तर ऍटलीस्ट तुमचं डिझायनिंग तरी 100% होईल आणि डिझायनिंगचे 25-15 मार्क तुम्हाला मिळतील. ओके, सो ते डिझायनिंगचं पार्ट झालेलं आहे. तर खाली आपण काय करायचं, डायनॅमिक पार्ट बघायचा आहे. तर पब्लिक वाईड ऍक्शन परफॉर्म ऍक्शन इव्हेंट स्ट्रिंग S1 स्ट्रिंग डिक्लेअर केला आपण युजरकडून व्हॅल्यू घेण्यासाठी. S1 TF1 डॉट गेट टेक्स्ट. पाहिजे आपण सगळीकडे स्ट्रिंग घेतो कारण का ज्यामध्ये जे काही व्हॅल्यू आहे ते स्ट्रिंग मध्ये, कारण पब्लिक स्टॅटिक वाईड मेन घेतो आणि त्यामध्ये स्ट्रिंग ARGS मध्ये घेतो. ज्यामध्ये जे काही आपण व्हॅल्यू घेतो ते स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये घेतो. ज्यामध्ये आपण जे काही व्हॅल्यू घेतो ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये घेतो, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये घेतो. स्ट्रिंग S1 इक्वल्स टू TF1 डॉट गेट टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट वन मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ते घेणार आहे आणि ते S1 मध्ये आपण स्टोअर करणार आहे. नंतर स्ट्रिंग S2 इज इक्वल्स टू TF2 डॉट गेट टेक्स्ट. ठीक आहे, सेकंड टेक्स्ट बॉक्स मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ते घेणार आणि S2 मध्ये आपण काय स्टोअर करणार आहे. इंट A इक्वल्स टू इंट डॉट पार्सिंग S1 इंट A इक्वल्स टू इंट डॉट पार्सिंग S1 नंतर इंट B इक्वल्स टू इंट डॉट पार्सिंग S2. ठीक आहे, S1 मध्ये स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू आहे, ती इंटिजर मध्ये कन्वर्ट केली पाहिजे. A मध्ये कन्वर्ट केली आपण, इंटिजर A मध्ये स्टोअर केली कन्वर्ट करून आणि इंटिजर डॉट पार्स इंट S2 मध्ये व्हॅल्यू काय केली आपण स्ट्रिंग मध्ये असलेली इंटिजर कन्वर्ट करून B मध्ये स्टोअर केली. आणि इंट C म्हणजे A आणि B मध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे S2 मधून त्या दोघांची ऍडिशन करून आपण काय करणार आहे, C मध्ये स्टोअर करणार आहे. ठीक आहे, C मध्ये आपण काय करणार आहे स्टोअर करणार आहे. मी घेतले आपण बघा इंट C इक्वल्स टू 0. घेतले इफ E डॉट गेट सोर्स इज इक्वल्स टू B1. सोर्स तुमचा B1 असेल तर काय होणार C इक्वल्स टू A प्लस B. ठीक आहे, एल्स इफ नसेल तर काय चेक करा E डॉट गेट सोर्स B2. जेव्हा तुम्ही ऍक्शन वरती क्लिक करणार आहे दिले बघा पब्लिक वाईड ऍक्शन परफॉर्म, जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा ऍक्शन इव्हेंट E एक्झिक्यूट होणार. मग इव्हेंट जो काय ते E मध्ये असणार आहे तुम्ही क्लिक केलेला. ठीक आहे, जर इव्हेंटचा सोर्स सपोज B1 असेल म्हणजे B1 बटन वरती क्लिक केला असेल, बटनला आपण नाव घेतलं B1, ऑब्जेक्टचं नाव काय B1 वरती क्लिक केला असेल तर काय होणार इथे ऍडिशन होणार आहे. आणि एल्स इफ ते नसेल तर E डॉट गेट सोर्स चेक करणार आहे. काय चेक करणार आहे, सोर्स काय असेल B2 असेल, E डॉट गेट सोर्स इक्वल्स टू B2 असेल तर काय होणार C इक्वल्स टू A मायनस B. तर काय होणार आहे सबस्ट्रॅक्शन होणार आहे. तर काय होणार आहे सबस्ट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे, स्ट्रिंग रिझल्ट इक्वल्स टू स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ C. ठीक आहे, C मध्ये जी व्हॅल्यू असेल ते आपण रिझल्ट नावाच्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलं आहे. आणि TF3 डॉट सेट टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये आपण काय केलं व्हॅल्यू सेट केली आहे. टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये आपण व्हॅल्यू काय केलं सेट केली आहे आणि तिथे काय केलं रिझल्ट नावाचं पॅरामीटर पास केलं. रिझल्ट मध्ये व्हॅल्यू काय दिली प्रिंट, रिझल्ट मध्ये व्हॅल्यू काय दिली प्रिंट. ओके, पब्लिक स्टॅटिक void main string ARGS न्यू टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल. पब्लिक स्टॅटिक void main string ARGS. ठीक आहे, न्यू टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल. आपण कन्स्ट्रक्टर म्हणून कॉल केला ऑब्जेक्ट तयार केला, कन्स्ट्रक्टर कॉल केलं. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट. ठीक आहे, तर तुम्हाला मी PDF टाकणार आहे ग्रुपवरती, चेक करा आणि काय शंका असेल तर मला विचारा. या प्रोग्राममध्ये काय शंका असेल टेक्स्ट फील्ड मध्ये.
डिझाईनचं पार्ट चेक करा. डिझाईनचं पार्ट चेक करून घ्या. हा खालचा कोड चेक करून बघा. हे चेक करा. अकरा ऋतूच्या काय शंका यामध्ये कोड अतिशय महत्वाचा आहे आणि इव्हेंट ओरिएंटेड आहे. अशा पद्धतीचे प्रोग्राम तुम्हाला परीक्षेला येतात. हे तुमचं आउटपुट आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय होतं कोडिंग येतं का जे टेक्स्ट फील्ड जमतं. तर नेक्स्ट आपण काय जे टेक्स्ट बॉक्स वगैरे आपण चेक करणार आहे. जे टेक्स्ट बॉक्स त्यानंतर जे लेबल जे टेक्स्ट एरिया व्हिडिओ बटन बटन सगळे आपण एक्झाम्पल वन करून काय करणार आहे बघणार आहोत आपण. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये कोणी काय अडचण असेल ते विचारू शकता. ठीक आहे. कोणाला अडचण असेल तर थांबवा आपण. थँक्यू. चॅट बॉक्समध्ये फक्त तुमचं अटेंडन्स टाका. चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स टाका. Thank you.